गुरुदेव दत्त. आपली जी दिनचर्या आहे त्या दिनचर्याने कसं असलं पाहिजे. आपण दिनचर्या ही आपण स्वतःच अनुशासित केली पाहिजे. दिनचर्येमध्ये आपला नित्यनेम, आपला विचार, आपला चिंतन हा दिनचर्येमध्ये असला पाहिजे. तो असणं हे उत्तम आपली अनुशासित आहे. पण आपली दिनचर्यामध्ये अनुशासित नसेल तर आपल्या जीवनाला मूल्य काय. आपण कोणावर अवलंबून दिनचर्या नसावी, ती आपल्या जीवनाची दिनचर्या आपल्यावरच आधारित असली पाहिजे. आणि हे असणं हे उत्तम अनुशासित आहे. म्हणून आपण अनुशासित होणं, स्वतंत्रता होणं हे फार मोठी गोष्ट आहे. परमार्थामध्ये गतिशील व्हायचं असेल, चांगलं व्हायचं असेल तर अनुशासित होणं हे फार महत्त्वाचं आहे. स्वयं अनुशासित ही होणं हे उत्तम जीवनातला महामार्ग, हा उत्तम महामार्गातला गतिशील मार्ग आहे. आणि त्या महामार्गातला राहणारा आपली बुद्धी, मन, बुद्धी, चित्त हे एका ठिकाणी कठोर एक व्यवस्थित राहायला पाहिजे, ठेवता आलं पाहिजे. ही खरी दिनचर्या होणे म्हणजे आपल्या जीवनातला आचार, विचार, व्यवहार ह्या सगळ्या गोष्टीला व्यवस्थित पूरकपणे आपण आपल्या देहाला हे व्यवस्थितपणे गतिशील करणं उत्तम दिनचर्या होय.